अरे सांगून देऊया बुटाची कहाणी. ते हे जे बूट दिसत आहेत त्या बुटाची कहाणी अशी आहे की हे जे दोघं आहेत यांच्यासोबत वाशिमचा यांचा एक फ्रेंड होता पहिले राहायचा. तर त्याचं आता नाव तर नाही घेता येणार, नाव घेऊन टाकायचं नाही का? ठीक, मनुष्य होता पण तो काय कल्वा टाकून देऊ का नाव? मानव होता तो. मानव. हा, मानव होता तो एक. त्या मानवनं काय केलं म्हणजे मनुष्य मानव. तर त्यानं हे जे शूज आहेत तर पहिली कहाणी अशी बरोबर सांगायला नाही सांगतो. हो तर कहाणी अशी आहे की एक दिवस आलेला फोन येतो की शूज आहेत का, मला शूटला जायचं. बरोबर. तर मग आता एवढं तर आम्ही काही येडे नाही की कोणाला शूज घालायला देऊ, तर त्याचे शूज घातले आम्ही वापस घालू. पहिली गोष्ट म्हणजे आमच्या दोघांकडे शूज असतात. हां, पहिली गोष्ट दोघांना शूज नाही आणि माझा काही ते दोस्त लागत नाही. तर मग त्याला आम्ही सांगितलं शूज नाही. त्यानंतर आम्ही आलो तळ जाऊन आणि मी हे शूज आहे हे रोज रोज वापरतो. तर हे शूज होते बाहेर पडलेले. तर मग त्या पोरानं मानवून त्यानं काय केलं, हे शूज घेऊन गेलं बाहेरच्या बाहेर. बरोबर. तर हे शूज बी रोज घालत नाही. तर मला 2 दिवस कळत नाही की शूज बाहेर नाही. मी विचार करायला की मध्ये ठेवले. 2 दिवसांच्या मला कळलं की अरे शूजच नाही. मग मी म्हणलं की अरे तो जो मनुष्य आहे मानव मानव आहे तो जो मानव आहे आहे. तो जो मानव आहे त्याला शूज पाहिजे. तर त्यानं तर नेले नसतील. बरोबर. तर मग पहिली तर हऱ्या म्हणे की नाही रे ते कशाला नाही, ते तर आम्ही रे चांगलं कमवते की म्हणते ते कशाला शूज उचलून न्यायची काय गरज आहे. मग त्याच्यानंतर एकदा विचारत असेल त्याला फोन लावला. मग त्याला म्हणलं की भाई ऐसा ऐसा आहे, हिंदीवाला माणूस आहे जरा की तू शूज वगैरे लेके घ्या का. तर नाही म्हणे. मग ते मग काय झालं 2-3 हफ्ता गेला. त्यानंतर मग हे गेलं ते कुठं कार्स मीटअप सिम्बॉयसिसला. तर तिथं ते जो मनुष्य आहे मानव, ते मानव हे माझे शूज घालून आलं. आम्हाला कळलं की माझे शूज आहे. मग दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही त्याच्या रूमवर गेलो. म्हणजे ते मला दिसले. हा. म्हणजे त्याच्या पायात मला कार स्वेटरमध्ये शूज दिसले. मग मी घरी जाऊन या गोष्टीचं हातात शिवाय नाही. तर यानं मला सांगितलं की तो जो मानव आहे मनुष्य, त्या मानवच्या पायामध्ये शूज होते. आता कन्फर्म नव्हतं की माझे शूज आहेत. कन्फर्म नव्हतं तर आम्ही गेलो त्याच्या घरी. मग त्याला म्हणलं की आम्ही असे चालतो रूम बघायला कशी रूम आहे काय बघायला. मध्ये गेलो, मला दिसले शूज. मला शूज दिसले की मला पहिले तर वाटलं की ते थोडं पडून टाक, पण कन्फर्म नव्हतं माझे शूज आहेत. मग कन्फर्म केलं की माझे शूज. बरोबर. मग आलो आम्ही खाली आल्यानंतर मग पंख्याला की पंख्या आता काय करायचं. पंख्या म्हणते की जाऊ दे. अरे म्हणे की हां जाऊ दे. मग माझं असं होतं की भेंचू माझे शूज आहेत मी काऊन सोडू. म्हणजे समोरचं जर लायकीच्या बाहेरची कामं करायला तर आपण काऊन सोडायचं शूज. प्रथमेशचं म्हणणं असं होतं समोर चोरताना लाज नाही वाटत. हां, तर आपण मागताना काऊन लागायचं की आपले असून हां. तर तो जो मानव आहे त्या मानवला त्या मनुष्याला आम्ही काय वरी गेलो त्याच्या रूमवर. त्याला दरवाजा उघडून साहेब अशी अर्धा दरवाजा उघडून उभे होते. मग मी त्याला काय म्हणलं की जरा हे थोडं साईड त्याला थोडं हटतो जरा जरा मानव मनुष्य मानव हट जातो. डायरेक्ट त्याच्या रूममध्ये जाऊन तो डायरेक्ट शूज बघितले त्याने आणि हातामध्ये घेऊन आला. जसं तो हातामध्ये घेऊन आला प्रथमेशने बाहेर येऊन त्याला विचारलं की भाई ये शूज तेरा आहे मेरा. तो म्हणे तेरा. हसत ते राहील. त्याला वाटलं की भाई माझ्या मस्ती चालू आहे. तर मग त्याच्यानंतर मग मी त्याला खूप प्रेमाने म्हणलो की छान काम केलं, खूप चांगल्या गोष्टी झाल्या आमच्या 2-3 बोलून. त्याला खूप छान वाटलं की अरे बाकी छान बोलला. तोडून थोडं त्याचं हसत रडायला आलं तर छान झालं मग आमचं. मग ही त्याची कहाणी. थोड्यानंतर आम्ही तो चोर निकला. भाई तू तो चोर निकला चोर. छोटा हो गया ऐसा मुझे लगा नहीं था भाई. काही झाल्यानंतर आम्ही आलो तिथून घरी आल्यानंतर हे आलेला त्याचा फोन आला की भाई मतलब कि अभी जो हो गया मैं चोर हूँ ठीक है, लेकिन उसकी बात किसी को ना बताए. फिर हमने जो उससे संग बातें की प्यार से, वो प्यार की बातें सुन के वो तो हड़बड़ा गया बेचारा कि ये सब क्या हो गया मेरे संग. मेरा करियर का क्या होगा अगर किसी को इसने बता दिया. तो ये वो शूज़ है और यही वो कहानी है उस मानव की. समझिए, सुन लो सब. जय बाबा की. पंक्या इसमें ऐसे कुछ गलत था क्या? सगळे खरं होतं ना. एकदम बघ फक्त मानव नव्हता तो. मानव म्हणजे मनुष्य. मनुष्य इज कॉल्ड द मानव. नाही तुम्ही मानव नाव समजतात. मानव नाव नाही, मानव इज कॉल्ड मनुष्य. पण असे लोक खूप असतात या जगात. समजण्यावाला को इशारा कापली. तर या लोकांपासून सावध राहा. जय बाबा. स्टोरी कशाला ठेवली तू आता.